नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयामार्फत 2025 मध्ये क्लर्क या पदासाठी जाहिरात आली होती। आता जी काही रिसेंट मध्ये आलेली मित्रांनो 1332 जागांची ती लई मोठी आहे, पण एवढी मोठी जाहिरात आलेली नव्हती। आय थिंक 124 का 25 जागांसाठीच जाहिरात आलेली होती। त्याचा आता निकाल लागलेला आहे मित्रांनो। त्याची संपूर्ण प्रोसेस त्यांनी सांगितलेली, सोबत नागपूर खंडपीठामार्फत शिपाई या पदासाठी जाहिरात आली होती, त्याचा पण निकाल लागलेला आहे। या दोन्ही निकाल पाहूयात। बघा, ज्यांनी आता अप्लाय केलंय ना त्यांनी निकाल बघा, तुम्हाला कळेल की किती कट ऑफ जातोय, किती मार्क जात आहेत, तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला इथं फायदा होणार आहे। बघा, मी डायरेक्टली वेबसाईटला जे आहे तर तुम्हाला इथे घेऊन जातो आणि सगळ्या काही गोष्टी सांगतो। तत्पूर्वी बघा, ज्यांनी नुकताच फॉर्म भरला असेल त्या लोकांसाठी शिपाई पदासाठीची आपण जी बॅच लॉन्च केलेली ती फक्त 199 मध्ये आहे। महाराष्ट्रात कमी प्राइस ठेवली आपण, परंतु कंटेंट मात्र कमी नाही आहे। कंटेंट जबरदस्त आहे, कंटेंट खूप छान आहे आणि येणाऱ्या भविष्यात आणखी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट जे आहे तर ते होत आहे। म्हणून आजच ही बॅच जॉईन करून टाका। त्यानंतर क्लर्कसाठी आपली ही बॅच आहे, हिची 999 रुपये फीज आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता। त्यासोबतच एक 11 रुपयाची एक बॅच आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये PYQ आहेत, सगळे काही लिपिकचे, शिपाईचे सगळ्या काही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून दिलेले आहे। व्हिडिओ स्वरूपात सोल्युशन आहे, PDF प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात, व्हिडिओ पाहू शकतात आणि ही बॅच जॉईन करून टाका लवकर, कारण की आता पुन्हा याची प्राइस वाढू शकते। बघा, सुरुवातीला आली तेव्हा 1 रुपया प्राइस ठेवली होती, परंतु नंतर तुम्हाला सांगितलं होतं की एका वेळेनंतर आपण ही बॅच घेऊ शकत नाही। मग 99 न ठेवता आपण 11 रुपये ठेवलेले, मग पुढच्या महिन्यापासून मे बी पुन्हा ही 99 रुपये होऊ शकते। म्हणून जे कोणी विद्यार्थी PYQ ची तयारी करत असतील त्यांना मी सांगेल तुम्ही ही 11 रुपयाची बॅच जी आहे तर ते जॉईन करून टाका, कारण की भविष्यात तुम्हाला याचा जबरदस्त जो आहे तर तो फायदा होणारच आहे मित्रांनो। ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आता मी तुम्हाला निकालाकडे घेऊन जातो। बघा, आता हे क्लर्कचं आहे, मी तुम्हाला एक क्रोनॉलॉजी पण सांगतो बरं का, भविष्यात कामात येईल। बघा, पहिले जाहिरात आली, फॉर्म भरले गेले, अप्लाय ऑनलाईन। त्याच्यानंतर बघा ही शॉर्टलिस्टचं आहे बरं का, बघा हे शॉर्टलिस्ट आहे, शॉर्टलिस्ट आहे। जागा पण सांगतो तुम्हाला, बघा इथं जागा असतील ना, आपण ओपन केल्यावर लगेच किती, फक्त 129 जागांसाठी जाहिरात आली होती। किती? 129। आणि शॉर्टलिस्ट किती केले होते विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं 37,000 उमेदवार शॉर्टलिस्ट केले होते 129 जागांसाठी। आता मला सांगा, जर 1332 जागा आहेत आणि 1.5 लाख प्लस फॉर्म आहेत, तर आता पण 1 लाख प्लस लोक शॉर्टलिस्ट जरी केले ना तर 1 लाखच्या पुढेच शॉर्टलिस्ट होतील। शॉर्टलिस्ट मधनं बाहेर काढलेले पोरं खूप कमी असतात। मला सांगा, 129 ला जर 37,000 उमेदवार ते शॉर्टलिस्ट करतात म्हणजे त्यांना संधी देतात, तर बाकीच्यांना देतीलच ना ते। ओके, तर तो काही इश्यू नाही। बाकी 400 रुपये नंतर घेतले, पहिले काय घेतले 50 रुपये घेतले, नंतर 400 रुपये घेतले, यावेळी पहिल्यांदाच 1000 रुपये घेऊन टाकलेले आहेत। 27,000 उमेदवारांना चान्स दिला पा त्यांनी, तिथं 27,000 पोरांना चान्स दिला, 10,000 पोरांनी फीस भरली नव्हती। आता निकाल लागलेला, मी तुम्हाला निकालकडे घेऊन जातो। बघा, हे सगळ्या काही गोष्टी आहेत। निकाल क्लिक केलं मी इथं, हा निकाल लागलेला आहे। टॉपर 150 पैकी घेतलेला आहे। तुम्ही लक्षात घ्या, 90 गुणांची काय असते, लेखी असते, 20 गुणांची परीक्षा, पुन्हा 40 बघा इथं पूर्ण बघा 20 टायपिंग टेस्ट, 90 ची स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू। तर अशा पद्धतीने हा 150 गुणांचा तुमचा कार्यक्रम असतो। 150 पैकी टॉपर किती चाललाय मित्रांनो, फक्त 117 आलेला आहे, 117 आलेला आहे। म्हणजे 90 पैकी त्याने काहीतरी गुण घेतले असतील ना, 50, 60, 70 काहीतरी गुण घेतले असतील। त्याच्यामध्ये टायपिंगचे त्याला 15-16 मार्क्स पडले असतील, त्याला इंटरव्ह्यू मध्ये त्याला 30 गुण पडले असतील। जर मी असं जर पकडलं ना मित्रांनो, पक्का याच्यामध्ये 15 पडले, याच्यामध्ये 30 गुण पडले, ओके, तर तुम्ही बघा 45 गुण तर फक्त हे याचे येऊन लागतात। आणि मग याच्यामधून तुम्ही जर मायनस केलं तर तुम्हाला जो आहे तर तो इझिली हिशोब जो आहे तर तो कळून जाईल मित्रांनो, की त्याला किती गुण जे आहेत तर ते आलेले होते। तर हे अशा पद्धतीने जे आहेत तर ते तुम्ही इथं सगळं कॅल्क्युलेशन जे आहेत तर ते करू शकता। ठीक आहे, एकदा मी हे तुम्हालाच कॅल्क्युलेशन जे आहेत तर ते करून दाखवतो। चला, 117 वजा 45, 72 गुण घेतले असतील त्याने। हा अंदाज आहे बरं का, असं असू शकतं त्याने 72 पेक्षा कमी गुण घेतले असतील। मी तुम्हाला एक अंदाज सांगण्याचा प्रयत्न करतोय बरं का, की त्याला समजा 20 पैकी तर 15 पडले, 40 पैकी 30 पडले, समजा त्याला असं होऊ शकतो 40 पैकी त्याला 35 पडले, 20 पैकी त्याला 18 पडले, असं असू शकतं। म्हणजे किमान त्याने 70चा एक टॉपर जो आहे तर तो पाहायला मिळू शकतो आपल्याला इथं। हा टॉपर आहे बरं का मित्रांनो। कॅटेगरी लिहिली का इथं कुठाची नाही, म्हणजे काय, निकालाचा आणि कॅटेगरीचा काही संबंध नाही, निकालाचा कॅटेगरीचा संबंध नाही, डायरेक्टली बघा हा टॉपर आहे म्हणून टॉपर आला। पुढचं सगळ्यात शेवटचा मी टॉपर दाखवतो बरं का तुम्हाला, सगळ्यात शेवटचा। आता त्याच्यावरून आणखी एक अंदाज लागेल की किमान किती गुण त्याने मिळवले असतील। चला बघा, ही सगळी नावं दिलेली आहेत, अरे वा, ही वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे। आता
99.25 गुण आलेले आहेत त्याला. किती? 99.25. हा क्लर्कचा उमेदवार आहे. पुन्हा याला काय झालं असेल मित्रांनो, याचे जे ना याचे मार्क्स कमी आले असतील. कशात मार्क्स कमी आले असतील? समजा याचे 15 झाले, 15 तर फिक्स असतील, 25 एक मार्क आले असतील, म्हणजे हे जे आहे तर ते तुमचे 40 गुण इथंच झाले. 90 मधून 100 मधून तुम्ही हे मायनस करा 40, म्हणजे जवळपास त्यांनी 60 एक गुणच लेखी परीक्षेत मिळवले असतील. आता हे मी अंदाज सांगतोय की असं होऊ शकतं. आता त्यालाच माहिती असतील त्यांनी किती गुण जे आहेत तर ते मिळवले, पण पेपरमध्ये खूपच जास्त गुण मिळवायचे असे नाही. याच्यावरून काय लक्षात आलं, जास्त कट ऑफ पण लागत नाही, म्हणून आपली तयारी काय कमी ठेवायची असं नाही, परंतु लेखी परीक्षेत आपल्याला चांगलं ओढायचं आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेनंतर इंटरव्ह्यूला चांगलं ओढायचं. टायपिंग तर आपण पास होणारच आहोत, आपली तेवढी तयारी आहे. बाकी वेटिंग पण लावलेली आहे आणि लक्षात घ्या वेटिंग 2 वर्षासाठी आहे. 18 उमेदवार दिलेले आहेत, 2 वर्ष वेटिंग आहे. मग या 2 वर्षात फायदा असा होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, जर कोणी सोडलं वर्षांनी तर यांना संधी भेटणार आहे. आता पुन्हा वेटिंग लिस्ट लागणार आहे, पण नवीन जागा भरता येणार नाही. फक्त या 129 जागा ज्या असतील त्यांच्यासाठी जे लोक सोडतील 2 वर्षासाठी त्यांना पुन्हा संधी जी आहे तर ते इथं भेटणार आहे. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो. बाकी यांची जॉईनिंग, पोलीस व्हेरिफिकेशन सगळ्या ज्या आहेत तर ते त्यांना इथं बाकीच्या गोष्टी कळवण्यात येतील. हे कशा संबंधात झालं? मुंबई उच्च न्यायालयाच्या 129 जागांची क्लर्कची जाहिरात आली होती त्यांची. आत्ताच काहीतरी 10 ऑगस्टला परीक्षा झाली. पुन्हा नागपूर बेंचची पिऊन साठी परीक्षा झाली होती. बघा पिऊनची जर तुम्ही पाहिलं किती पद होते बघा, 24 पद होते. 24 पदांची परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आली. फक्त 24 पद होते, म्हणजे आता कुठे 887 पद आणि कुठे ते 24 पद, म्हणजे उमेदवार लय छोट्या छोट्या पदांना खेळायचे. इथे 36 पद आहेत. चला ठीक आहे, इथे 24 आणि बाकी नंतर ऍड झालेले बघा, हे 36 पद. ऍडव्हर्टाइजमेंट 17/2/2025 लेटेस्टची जाहिरात आहे ही पण. इथं मार्कने दिलेले डायरेक्ट यादी लावून दिली बघा, 8 जानेवारी 2026. सिलेक्ट लिस्ट शॅल बी व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. 2 वर्ष राहणार आहे बघा. यांच्या पुढे तर मार्क पण लिहिलेले आणि कॅटेगरी पण लिहिलेली, म्हणजे काय किती कॅटेगरी वगैरे काही बात नाही. तुम्हाला जेवढे मार्क असतील तेवढे डायरेक्टली त्यांनी इथं जे आहे तर ती यादी लावतात. बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी आहेत. आता या सगळ्या काही एक 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 टॅब मी ओपन करून आणखी थोडी रिसर्च करणार आहे आणि येणाऱ्या कालावधीत तुम्हाला परीक्षेसाठी किती वेळ भेटणार आहे, काय भेटणार आहे, या सगळ्या काही गोष्टी मी आपल्या चॅनलवर जे आहेत तर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ना तुमच्यासाठी सगळ्यात आधी जो महत्त्वाचा प्रश्न आहे ना की सर परीक्षा कधी होणार आहे आणि अभ्यास पूर्ण होईल का, याच्यावर मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर लिपिकचा सिलेबस डिकोडिंगचा एक व्हिडिओ आहे ना मित्रांनो, बाकी आहे लिपिक सिलेबसचा प्रॉपर तो एक आहे. त्याच्यानंतर तयारी कशी करावी, टॉपिक कोणते कोणते वाचले पाहिजे आणि टेस्ट लवकरच खूप सारे उमेदवार विचारत की सर टेस्ट करा. आम्ही एमपीएससीचे पोर आहोत, आमचं सगळ्या तयारी झालेली आहे, आम्हाला फक्त तुम्ही टेस्ट द्या, टेस्ट खेळायची आम्हाला. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की टेस्ट जी आहे तर ती आपली 16 जानेवारी लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर आपली टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च होते. त्याच्या आधी पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात, पण 16 जानेवारी पासून तुमची टेस्ट सुरू होणार आहे. प्रत्येक हप्त्याला किमान 2 टेस्ट तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने खूप चांगलं नियोजन जे आहे तर ते आमचं बॅकएंडला चालू आहे. म्हणून तुम्हाला विनंती करेल तुम्ही बॅचेस जॉईन करा आणि टेस्ट सिरीजची एक सेपरेट बॅच जी आहे तर ते आपली येणार आहे. सोबत PYQ ची आहे, तर याच्यात पण ज्या ज्या काही PYQ उपलब्ध होते ते आपण ऍड करतोच आहेत, म्हणून ही पण तुम्ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. म्हणून काय सांगतो, लेक्चर्स लवकर संपून टाका. ज्यांनी बॅच घेतली असेल ना त्यांना एक रिक्वेस्ट आहे, लेक्चर लवकर संपून टाका, कारण की आता आपल्याला टेस्ट जे आहेत तर त्या सुरू करायच्या आहेत मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.